रिझल्ट पण भेटला, शाळेत सगळेजण जाते, तेथे न्यू ॲडमिशन चालू आहेत. नोटबुक्स मिळाले, टेक्स्टबुक्स अजून नाही मिळाले. तर नमस्कार सगळ्यांना. आणि आज द्यायचं शाळेमध्ये रिझल्ट, आज ओपन डे आहे त्यांचं. आणि आज रिझल्ट मिळणार आहे वर्षातून दोनदा, एक अर्ध्या वर्षाचं, आता अर्ध्या वर्षाचं. आणि आता 1 तारखेपासून त्याचा पहिलीचा वर्ग चालू होणार आहे. तर आज सगळ्यांना बोलवलं आहे. नोटबुक पण देणार आहेत, त्याचबरोबर बुक माहिती नाही आता आलेत की काय. आणि प्लस त्यांचं ग्रॅज्युएशन डे झालं होतं, त्याचे पिक्चर पाडलेले, ते कॉपी आहेत मला वाटतं, प्रत्येकाच्या 2-2 आहेत, काय माहिती नाही किती. तर त्या पण घ्यायच्याही. प्लस टीचरला पण थोडेसे क्वेश्चन आहेत ते विचारायचेही. तोष पण आताच उठलं आहे, काल मस्कतला गेलो ते पण खूप लेट झालं आज उठायला. पण बघा, सकाळी 8:30 ते 12:30 वाजेपर्यंत आहे, म्हणजे रिझल्ट मिळणार आहे. तर तेच आणायला जायचं आहे. सचिनला पण सकाळचं जरा जास्त काम होतं ऑफिसला, बोला आपण मग लेटच जाऊया, थोडं चालेल. कारण आज काउंटर फी पण म्हणजे इथे ओपन असेल, कारण ह्या महिन्याची फी 15 दिवस, ते ह्या महिन्यात मार्चची मुलांना सुट्टी होती, पण ते पण पैसे पेड करावे लागतात. तर ती पण आज भरलेलीच बरं आहे, नाही तर मग टाईम येऊन जातो आणि मग वरती काय बोलतात, दंड लागतो, दंड. तर तेच दर्शला आता जबरदस्ती करून मी आता आंघोळीला पाठवले आहे, तर निघतो पटापट. अजून चहा नाश्ता व्हायचा आमचा, पण डोळे नुसते सुजले. चहा पितो इथे जवळ बघू दे. आंघोळ करून आला माझा दर्श आताच. बाबांनी काल त्याला गाडीमध्ये खायला बिस्किट दिला होता, तोच आता पाहिजे आम्हाला. अरे बिस्किट फुटत नाही तो, मोन्याको सारखी आहे तरी बिस्किट. नमकीन आहेत, नमकीन बिस्किट. तर एक मस्त लागतात, मासा सुखा खा. आता एवढं मस्त लागतं बिस्किट खायचे. चांगलं आहे काय, चांगलं आहे. आज आहे उपास सचिनचा आणि माझा पण. तर म्हटलं, कारण रात्री पण खूप उशीर झाले यायला, त्याच्यामुळे 12 वाजून गेलेले, नंतर खायला काहीच नाही. रमजान चालू असतोय, रात्रीचे सगळे शॉप बरेच सकाळी 6-5 वाजेपर्यंत उघडे असतात, म्हणजे ओपन असतात. पण काय होतं, व्हेज मिळणं खूप मुश्किल असतं. मस्कतवरून आम्ही तर निघालेलो, कधी जवळपास 12:30ला मी पोहोचलो. बोला आता इथं व्हेज काही मिळणार नाही, सगळे नॉनव्हेजचेच पदार्थ मिळते. सचिन पण म्हटले राहू दे, सकाळ काहीतरी बनवतो. फटाफट आता निघतोय, कारण सचिन पण आता निघते येत. रिझल्ट घेऊन येऊ, कारण मग काउंटर पण, फी काउंटर पण ओपन, नाही तर गर्दी पण असेल. आणि 12च्या नंतर मग बंद झाला की मग बंद. माझा रिझल्ट आहे, मी आता म्हणजे रिझल्ट. निघालो दोघं पण आम्ही. दर्श निघालो, पप्पाची वाट बघतोय ना. हा, टीचर आज तुला काहीतरी म्हणेल बघा. तू काय म्हणणार टीचरला? आता तू फर्स्ट फ्लोअरला जाशील ना, वरती ग्राउंडला नाही ना. हा, मग तरी पण टीचर तुला भेटेल. सचिन पण आले, आता निघालो आम्ही रिपोर्ट कार्ड आणायला. सगळे पडले. हा तुझाच. ती तुझ्याच, ती छोटी वरती दे. काय पाहिजे? ती तुझ्या चष्मा ती ना. आता तुला चष्मा पाहिजे. हा, ऊन पण दरच्या शाळेत आता पोहोचलोय. आई वडील जाते रिझल्ट घेऊन. पकड पकड पकड, रिपोर्ट कार्ड पकड. खाली कर, खाली कर, खाली कर. थांब थांब थांब, दर्श इकडे बघ. दर्श, हाँ ठीक है, मेरे को जैसा टाइम मिलता है मैं उठाता हूँ. दर्शू हा इकडे बघ. रिझल्ट पण भेटला, शाळेत सगळेजण जाते, तेथे न्यू ॲडमिशन चालू आहेत. नोटबुक्स मिळाले, टेक्स्टबुक्स अजून नाही मिळाले, ते अजून अरायवल नाही झालेत. सगळ्यांची पळापळ नाही, धावपळ नाही, सगळेजण येत आहेत.
पुढे काय करते गवताच्या बारक्या बारक्या मळे आहेत. गावचे, वरण गावचे, वरण गावचे. हा, गावचे गायचे. आपल्याकडे मोठ्या वैरण असतात ना या. गावचे म्हणजे हे छोटे छोटे ते एकदम जरा जराचे खेळण्यात. गावचे म्हणजे ते गाव म्हणजे दूध देतात ते खातात ते. हा खोलता होता. मस्कतला गेलेलो आजोबाला भेटायला, तर आजोबाने काय दिलं दर्श तुला? हा स्वीट बॉम्बे स्वीट बेकरीचा स्वीट दिला आजोबाने. दर्शला गोड भरपूर आवडतो, तो पेढे भरपूर खातो, त्याच्यामुळे आजोबाने तो दिला. ह्याच्या दुसरा पण काय आम्ही दाखवतो तुला या. आमच्या प्लेन मध्ये आहे. हा पर्पल वाला माझा आहे. इकडे बघून सांगणे. हा पर्पल वाला माझा आहे आणि हा ब्राऊन वाला कलरचा मम्मीचा आहे. हा माझा आहे. घालून दाखवता या. कसं असं ओके. सीटवरती असं नको गाडी पण चांगला आहे ट्रॅव्हलला. आता ठीक आहे, कधीपासून घ्यायचा होता, राहिला होता आमचा. आता जरा आम्हाला ऑफरला भेटला. नेस्टोला मस्त ऑफर होती, घेतला. कसा दिसतोय देश? झोपायचा नसतो. त्याचबरोबर बॅग पण भेटली आम्हाला ट्रॅव्हलिंगची. 24 इंचाची म्हणजे 24 इंचाची आहे. 5.5 रियाला मस्त ऑफर होती. आणि आत्ताच्या वेळेला मस्त 16.5 रियाला होते 3 बॅग, छोटी मोठी असं. पण झालं काय, गेल्या वेळेस आम्ही सिंगल एक बॅग घेतली होती. आता त्यांचं टोटल 3 बॅग झाले. इथेच अजून एक घ्यायची आहे, मग बस झाला. छोट्या दुसऱ्या बॅग तर येतात. ट्रॅव्हल करायला बस एवढं जरुरी होत्या. पण ती मेन इम्पॉर्टंट गोष्ट भेटली. सचिन बोलत होते घ्यायच्या कधी बोलले भरपूर बॅग होती, एवढ्या बॅगांचं काय करायचं. तर मग ते बोलले की ओके. तर ही एक बॅग, हे 2 आणि एक मस्त गोष्ट भेटली. ऍक्च्युली ही लोकल मार्केटची आहे, ही कुठल्या शॉपमधून नाही घेतलेली. हा ब्लँकेट पण बोलू शकता म्हणजे दोन्ही साईडने पण आहे. एक साईडने असा ब्राऊन, एक साईडने असा ब्राऊन आहे. त्याच्यानंतर एक साईडने हा असा आहे डिझाईनवाला, म्हणजे ब्लँकेट सारखा किंवा सोप्याला कव्हर जाईल असा मस्त आहे. एकदम हेवी पण आहे. तर घेतला. सचिन म्हणत होते 2 घेतले, 2 नको, 1 बाद झाला. ब्लँकेट्स पण आहे, ते एवढं करायचं काय. तर तो घेतला. आणि हा मस्त एकदम कितीला भेटला? 500 भेटला. एकदम स्वस्त आणि मस्त भेटला. परत सांगते, आम्ही कुठल्या शॉप म्हणजे मॉलमधून वगैरे नाही घेतला, झेनमधून घेतला. जस्ट गेलेलो, मला बेडशीट पाहिजे होत्या तिथे. तर हा मस्त ऑफरला होता. ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे काय काय होते, पण मग हा एकच पसंत पडला तर हा एकच घेतला. ह्याच्यामध्ये आम्ही कलरवाले शोधत होते पण नाही भेटला, मग बस बोललो ओके. बाकी काय नाही, घरची थोडी ग्रॉसरी शॉपिंग केली. जशा डाळी पाहिजे होतात, तेल पाहिजे होते, बिस्किट्स नाही, पण दर्शला वेफर थांबा मी दाखवते. दर्शला वेफर पाहिजे होते, ते 2 बॅग घेतलेच त्यांनी. 2 वेगवेगळ्या प्रकारचे मँगो फ्लेवर आहे आणि मीठवाला, साल्टवाला. आणि हे आजोबांनी तुला हे दिले, वॉलनट दिले. अक्रूड दर्शला अक्रूड दिलं आजोबांनी. ते तुझे दाखवायच का एवढे चावायला? हा, मी देतो नंतर फोडून देतो तुला. खूप सारे पिशवी दिले त्यांनी. आणि आता मी टेस्ट करून दाखवू तुम्हाला. काय टेस्ट करून दाखवू तुम्हाला? दाखवू काय टेस्ट करून? हा झालं. आणि एक वस्तू आहे ती नंतर दाखवू. सचिन येतील त्यावेळेस. ओके, बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. उद्या भेटू. यूट्यूब